मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराण। तर रामनवमीसाठी छान छान कथा प्रभू श्री रामाच्या मी तुम्हाला संपूर्ण श्रवण करवले आणि कोणता प्रभू श्री रामाचा मंत्र जपायचा होता तर ते सुद्धा भरपूर काही सांगितले। प्रभू श्री रामाचे अद्भुत आणि महान आणि कोट्यावधी पुण्य प्रदान करणारे असे तीर्थकुंड जे होते ते सुद्धा तुम्हाला श्रवण करवले आणि मुखातून जर चुकून सुद्धा जरी श्री रामाचे नाव घेतले गेले तरी सुद्धा महापापांचा ब्रह्महत्येसारखे पापांचा नाश होतो। कारण श्रीरामामुळे दगड पाण्यावर तरंगले, तसेच मानव श्रीरामाच्या कृपेमुळे सहजपणे भवसागर पार करू शकला। म्हणून कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीराम असे मागच्या व्हिडिओमध्ये लिहायला सांगितले, तर बऱ्याच काही कमेंट्स आल्या। धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर आता आपण श्री स्कंद महापुराण 18 महापुराणांचा सारांश या स्कंद महापुराणात आलेला आहे। एकूण आपले आता हे 10वं पुराण शालिनी भक्तिसागरवर आता येत आहे। 9 पुराण याच्यातून बऱ्याच काही महिलांनी ऐकल्या। 9 पुराण सर्वांनी बऱ्याच काही 4 वर्षापासून जे गावं येतात, देवरगाव, नांदेड, मुंबई, पुणे वगैरे, कंदमनगर, अशा भरपूर गावांच्या काही कमेंट्स येतात। तर ह्या 4 वर्षापासून जुळलेले आहे मुंबई वगैरे। तर 9 पुराणं तर त्यांनी ऐकले। आता हे 10वे पुराण असे आहे की ज्यांनी 9 पुराणांचा उल्लेख नाही ऐकला तर या 10व्या पुराणामध्ये संपूर्ण 18 पुराणांचा सारांश आलेला आहे। असे हे स्कंद महापुराण अतिशय मोठे आणि भाग्यवंतांनाच ऐकायला मिळेल, ज्याच्या घरी स्कंद महापुराणांचे श्रवण केले जाते, वाचले जाते। त्याच्याशिवाय भाग्यवंतांनी पुण्यवान कोणी नाही असे स्वतः भगवान शिवशंकरांनी सांगितले आहे। तर आज आपण 12 मंत्र, राम नामचा महिमा, शिवषडाक्षर मंत्र आणि पंचाक्षर मंत्राचा महिमा ऐकणार आहोत। चातुर्मासाचा महिमा, कलीचा प्रभाव, धर्मारण्य महात्म्य आणि प्रभू श्री रामचंद्राची धर्मारण्य तीर्थ यात्रा कशी राहिली आहे ते ऐकूया। अनेक तीर्थांपेक्षा सर्वात पवित्र तीर्थ श्री प्रभू श्री रामाचे धर्मारण्य तीर्थ आहेत। जर धर्मारण्य तीर्थ असे सुद्धा आपण चुकून नाव घेतले तर आपल्याला सर्व तीर्थांचे पुण्य स्नान केल्याचे लाभेल असे प्रभू श्री रामांनी सांगितले आहे। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल, लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स जय श्रीराम या आपल्या गावाची कमेंट शेअर करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रभू श्री रामचंद्राची धर्मारण्य तीर्थयात्रा स्कंद महापुराणातील भाग। अनेक तीर्थक्षेत्रांचे पवित्रम दर्शन घेतलेल्या वसिष्ठ ऋषींना प्रभू श्री रामाने विचारलं, ऋषीवर, आजपर्यंत मी अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले, त्या सर्वांमध्ये सर्वोत्तम तीर्थ कोणते हे आपण सांगावे। रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर तिची सुटका करण्यासाठी मी अगणित ब्रह्म राक्षसांना कंठस्नान घातले। या महापातकांचे प्रायश्चित घेण्यासाठी मी कोणत्या तीर्थक्षेत्राची यात्रा करू? सीतापतीचे हे बोलणे ऐकल्यानंतर वसिष्ठ ऋषी म्हणाले, या पृथ्वीलोकी जी पवित्र नानाविधी तीर्थक्षेत्र देवमंदिरे आहेत ती सर्व महापापांचा नाश करणारी आहेत। या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये धर्मारण्य तीर्थ हे सर्वोत्तम तीर्थ आहे। त्रिदेवांनी सर्वप्रथम या तीर्थाची स्थापना केली आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघी देवतांनी धर्मारण्य तीर्थ स्थापना केली। स्वर्गातील देवतासुद्धा धर्मारण्य क्षेत्री जाण्याची वाट पाहत असतात। जो कोणी धर्मारण्य तीर्थ असे म्हणून स्नान करायचे आहे जर बोलले तर त्याला धर्मारण्य तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात। या धर्मक्षेत्री जो लोक निवास करतात ते खरोखर धन्य आहे। हे श्रीरामा, श्रीकृष्णाची द्वारका नगरी, भोलेनाथांची काशी नगरी या दोन्हीही मुक्तिदायक स्थाने आहेत। त्याचप्रमाणे धर्मारण्य तीर्थसुद्धा मुक्ती भुक्ती देणारे तीर्थक्षेत्र आहे। वसिष्ठ ऋषी पुढे म्हणाले, हे रघुनंदना, मानवी शरीरात अनेक जन्मापासूनचे जे काही पाप असते ते पाप शालन होण्यासाठी धर्मारण्य तीर्थ
क्षेत्र हे उत्तम मानले गेले आहे. धर्मारण्य क्षेत्राचा महिमा ऐकून प्रभू श्री रामचंद्र धर्मारण्य क्षेत्राची यात्रा करण्यासाठी निघाले. एके दिवशी पांडवांचा ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर यांनी व्यासमुनींना विचारले की कलयुगात लोकांची काय अवस्था आहे, तसेच लोक कशा प्रकारे वर्तन करतील हे सविस्तर सांगावे. महातपस्वी व्यासमुनी म्हणाले, हे राजन, कलयुगात लोक अतिशय दुष्ट बनतील. लोक पैशांच्या पाठीमागे लागतील. कलयुगाचा कलीचा प्रभाव धर्मारण्यमध्ये व्रतकथामध्ये काय सांगत आहे हे लक्ष देऊन ऐका. कलियुगामध्ये कसे वागतील लोक, तर ते अतिशय दुष्ट राहतील. लोक पैशांच्याच मागे पडतील. पैसा मिळवता मिळवता त्यांना अपार कष्ट सहन करावे लागतील, पण तरीही पैशांच्याच मागे पडतील. घरच्या व सामाजिक ताणतणावामुळे लोक अल्पायुष्य होतील. सर्वत्र भ्रष्टाचार हाच शिष्टाचार मानला जाईल. कष्टाने मिळवलेल्या संपत्तीपेक्षा मागच्या दाराने लक्ष्मी कशी येईल, इकडे सर्वांचं लक्ष असेल. स्त्री व पुरुष एकमेकांशी असंबंध सभ्य वर्तन करतील. एकमेकांना उनदुन बोलतील. दहशतवाद, चंगळवाद, अमर्यादित वागणे, भोगवादामुळे लोकांना अनेक घाणेरडे आजार होऊन लवकर मृत्यू पावतील. स्त्री, पैसा, मान सन्मान यावर लोकांमध्ये भांडण तंटा होत राहील. एकमेकांचे खून करतील. सत्ता संपत्तीसाठी एकाच रक्ताचे भाऊ खून करतील. सत्ता संपत्तीसाठी भाऊ भाऊ भांडण करतील. मानवी सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार असले तरी कलयुगात स्त्री आणि पुरुष स्वतःच्या सौंदर्याचाच अभिमान करत राहतील. मी किती सुंदर आहे, ते म्हणे मी किती सुंदर आहे. स्वतःचा सौंदर्याचा जिकडे तिकडे अभिमान बाळगत फिरतील. कलयुगात लोक घरी भोजन घेण्यापेक्षा बाहेरचं चमचमीत खाण्यात समाधान त्यांना वाटेल. मांस भक्षण करतील. मदिरा व मस्तानी या 3 मच्या पाठीमागे जास्त पडतील. घरचं जेवण त्यांना आवडणार नाही. आणि पुरुष आपली संपत्ती व आयुष्य बर्बाद करत राहतील. पती पत्नी एकमेकांच्या चरित्रावर संशय घेतील. एकमेकांवर शक करतील. लोकांना अन्नधान्यापेक्षा औषधे जास्त प्रमाणात लागत जातील. समाजातील लोक आपले काम साधून घेण्यासाठी प्रेमाचं नाटक करतील. स्वार्थाचं नाटक करतील. काम राहिले तरच स्वार्थाशिवाय काहीच गोष्टी कलयुगात होणार नाही. तरुण तरुणी एकमेकांचं हृदय चोरतील व पळून जाऊन विवाह जास्त करतील. कलयुगात जास्तीत जास्त लोक प्रेमविवाहच करतील व पुन्हा पश्चाताप करत राहतील. लोकांना सर्व गोष्टी करण्यास वेळ मिळेल, पण पूजापाठ करण्यास आम्हाला वेळ नाही असेच सांगतील. पूजापाठ करायला वेळ कलयुगामध्ये मिळणारच नाही. काही असे भाग्यवंत लोक आहेत, खूप कमी, की ते कलयुगामध्ये शास्त्र पुराणं आणि पूजा करतील. बाकी जणांना पूजापाठ करण्यास काहीच वेळ मिळणार नाही असेच सांगत राहतील. क्षुल्लक आजार झालेला असेल तरी लोक वैद्याकडे जातील. एकमेकांना मागे कसे खेचता येईल इकडे तिकडे सर्वांचे लक्ष असेल असेच खेचत राहतील. स्वतःचे ऐपत नसताना सुद्धा लोक कर्ज काढतील व पुन्हा पश्चाताप करत बसतील. सरकार लोकांकडून कररूपाने जास्तीत जास्त पैसा कलयुगामध्ये गोळा करेल. लोक बिनधास्तपणे शस्त्रांची मर्यादा ओलांडून वर्तन करतील. कलयुगामध्ये एकमेकांना मागे खेचण्याचा पाय लोक एकमेकांची करतील आणि सर्वच लक्ष त्यांचा मागे पाय खेचण्यासाठी राहील. स्वतःचे ऐपत नसताना सुद्धा लोक कर्ज काढतील, पुन्हा पश्चाताप करत बसतील. सरकार लोकांकडून कर रूपाने जास्तीत जास्त पैसा गोळा करेल. लोक बिनधास्तपणे शास्त्रांची मर्यादा ओलांडून वर्तन करतील. जो कोणी भगवंताचे नामस्मरण करेल, पूजा अर्चना कथा ऐकतील, पुराण श्रवण करतील, पुराण वाचतील, तेच या भयंकर अशा कलियुगाच्या मगरमिठीतून सुखरूपपणे सुटतील. त्यांना कोणत्याही प्रभावाचा, संकटाचा, अडचणींचा सामना करावा लागणार नाही. जे कोणी भाग्यवान लोक आहेत तेच धर्मारण्य क्षेत्र महिमासुद्धा श्रवण करतील किंवा पठन करतील. यांची कायिक आणि वाचिक आणि मानसिक सर्व पापे नष्ट होतील. जो खूप भाग्यवान आहे तोच या कली प्रभाव धर्मारण्य महात्मे ऐकतील आणि श्रवण करतील. जे पुण्यवान लोक असतात त्यांनाच भगवंताच्या कृपेमुळे कधीही असह्य अशा नरक यातना सोचाव्या लागणार नाही. जो हा अध्याय ऐकेल त्याला यमदूत हात लावणार नाही, त्याला शिवाचे दूत हात लावतील. तर असे हे धर्मारण्य महात्मेची कथा होती. आता चातुर्मासाचं महत्त्व काय आहे? विष्णुप्रिय देवर्षी नारद मुनींनी
ब्रह्मदेवास परमपवित्र चातुर्मासाविषयी आता माहिती विचारली. ब्रह्मदेव म्हणाले, जे कोणी लक्ष्मीच्या प्राणनाथाची पूजा अर्चना करतात, त्यांची मनोभावे भक्ती करतात, ते या भवसागरातून पार तरून जातात, असे या स्कंद महापुराणामध्ये सांगितले आहे. जो कोणी चुकूनही भगवान विष्णूचे नामस्मरण करून घेतलं तरी त्याचा सर्व दरिद्रतांचा नाश होतो. चातुर्मास महिन्यामध्ये श्रीहरीचे विष्णूंचे मनोभावे व्रत करणारा मनुष्य उत्तम जाणला जातो. या चातुर्मासात सर्व पवित्र तीर्थे, दाने, पुण्य व देवतांची स्थाने श्रीपतीचा आश्रय घेतात. जो भाग्यवान मनुष्य या महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूचे नित्यनेमाने फक्त दर्शन घेतो, त्याच्या जीवनात सर्व शुभ कार्य घडत राहतात. या महिन्यात नदीत मंगल स्नान करणाऱ्यास अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. चातुर्मासात गंगा स्नानास अनन्यसाधारण महत्त्व आहे. चातुर्मासात श्रीहरी विष्णू पाण्यात विश्रांती घेत असतात, त्यामुळे त्यांच्या तेजाचे अंश जलामध्ये असतात. त्यामुळे गंगा स्नान केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते. स्नान केल्याशिवाय एखादे पुण्यकर्म केल्यास ते निष्फळ होते. चातुर्मासामध्ये नित्यनेमाने दररोज मंगल स्नान करून पितरांना तर्पण करावे, त्यामुळे उत्तम फळाची प्राप्ती होते. नदी संगमात स्नान करून देवदेवतांना तसेच पितरांना तर्पण केल्याने अनंत फळ प्राप्त होते. या चातुर्मासात साधकाने आपल्या मनावर संयम ठेवून क्षमा, दया, अहिंसा या गुणाचे पालन करावे. चातुर्मासात न विसरता दानधर्म करावे. ज्यांना मृत्यूनंतर वैकुंठ लोकाची इच्छा असेल त्यांनी महापापांचा नाश करणारे अन्नदान करावे. जो कोणी चातुर्मासात पितरांना उद्देशून अन्नदान करतो तो सर्व महापापातून मुक्त होऊन पितृलोकी जातो. चातुर्मासात दूध, मध, दही यांचे दान विशेष फलदायी प्रदान करणारे आहे. या चातुर्मासामध्ये जो कोणी विद्यादान, गोदान, भूमिदान आपल्या पूर्वजांचा उद्धार करतो, त्याला चातुर्मासामध्ये मनुष्याने अग्नीत विविध आहुत्या द्याव्यात. चातुर्मासात विष्णू पूजन करण्यास उत्तम काळ मानला गेला आहे. जो कोणी नारायणाचं पूजन करतो, या चातुर्मासाची व्रतकथा ऐकतो, त्याला मोक्षाची प्राप्ती होते. त्याच्या जीवनात अनंत सुखाच्या राशी निर्माण होतात, असे विष्णू भगवानने सांगितले आहे. आता आपण विष्णू षोडोपचार पूजा कशी करावी ते ऐकूया. विश्वनिर्माता ब्रह्मदेव सांगू लागले, श्रीहरी विष्णूंची नित्यनेमाने षोडोपचारे पूजा करणे हे मोठे तप आहे. चातुर्मासामध्ये हे महातप करणे आवश्यक आहे. श्रीहरी विष्णूंची पूजा करताना विष्णू सहस्रनाम, पुरुष सूक्त, स्तोत्रे म्हणावीत. ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा किमीत किमी 108 वेळा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जयघोष करून 108 वेळा जप करावा. श्रीहरी विष्णूंची पूजा करताना पूजेचे सर्व नियम पाळावेत. श्रीहरी विष्णूंची पूजा भक्तियुक्त अंतकरणाने कुटुंब सपरिवार सहित करावीत आणि हा मंत्र म्हणावा. ओम नमो नारायणाय नमः, ओम नमो नारायणाय नमः ह्या मंत्र म्हणावा. त्यानंतर हा एक श्लोकसुद्धा म्हणावा. ओम नमो तत्व अनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादायक्षी शिरोरुबावे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणी नमो नमः असा मंत्र 108 वेळा म्हणावा. आता राम नामचा महिमा काय आहे याचे आपण वर्णन ऐकूया. आणि द्वादक्षाक्षरी मंत्र. शिवानीने आपल्या प्राणनाथास महादेवास द्वादक्षाक्षर मंत्राचे महात्म्य विचारले. शंभू महादेव म्हणाले, मनुष्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा द्वादक्षाक्षरी मंत्राचा जप करावा. जो कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तप करतो तो संसार बंधनातून मुक्त होतो. द्वादक्षाक्षरी मंत्राचा म्हणजे 10 अक्षरी मंत्राचा महिमा अलौकिक आहे. चातुर्मासात या मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रीहरी विष्णूंची असीम कृपा प्राप्त होते. जो आयुष्यभर एकाच या मंत्राचा जर जप करतो भक्तियुक्त अंतकरणाने, तो जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटतो आणि या मंत्राने त्याला मोक्षाची प्राप्ती होते. महादेवाने आपल्या अर्धांगिनेस म्हणजेच रामनामाचा महिमा सांगण्यास सुरुवात केली. राम या द्विअक्षरी मंत्रामध्ये महान सामर्थ्य सामावलेले आहे. मनुष्याने चालता बोलता उठता बसता कामे करताना अखंडपणे राम नाम घ्यावे. राम नाम घेण्यास वेळ नाही ही सबब सांगू नये. ज्याच्या मुखात श्रीरामाचे नाव असते त्याला साक्षात यमवंदन करतो असा पुण्यवान मनुष्य पृथ्वीवरील सर्व सुख ऐश्वर्य प्राप्त करतो व मृत्यूनंतर विष्णुलोकी जातो. जो राम नामात शरण जातो त्याला कधीही असह्य नरक यातना भोगाव्या लागत नाही. श्रीरामाचे नाव उच्चारल्याने सर्व संकटांचे नाश होते. एखाद्याच्या मुखाने चुकून जरी रामनाम घेतले गेले तरी त्याची सर्व महापापे नष्ट होतात.
श्रीरामाचे नाव प्रत्येक दगडावर लिहिल्यामुळे सर्व दगड पाण्यावर तरंगले होते. राम नाम हे सर्व तीर्थाचे फल प्रदान करणारे आहे. चातुर्मासामध्ये राम नाम घेतल्याने 10 पट पुण्यफळाची प्राप्ती होते. प्रत्येक मनुष्याने श्रीराम व सीता या दोन्हींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाची वाटचाल करावी. मृत्यू येण्यापूर्वी श्रीराम नामाचा जप करणे आवश्यक आहे. राम नाम घेतल्याने मनुष्यास कधीही दुःख सोसावे लागत नाही. हे चातुर्मासात महात्मे सर्व महापातकांचा नाश करणारे आहे. जे कोणी या महात्मेचे फक्त पठण आणि श्रवण करतो त्याला सुद्धा मृत्यूनंतर उत्तम गती प्राप्त होते, मोक्षाची प्राप्ती होते. शिव षडाक्षर पंचाक्षर मंत्राचा महिमा. ऋषीमुनींनी सुतांना विनंती केल्यानंतर सूत शिव पंचाक्षरी मंत्राचा महिमा सांगू लागले. ज्याप्रमाणे महादेव हे सर्व देवदेवतांमध्ये श्रेष्ठतम आहेत, त्याचप्रमाणे ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सर्व मंत्रांमध्ये मान आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणाऱ्यास मोक्ष मिळतो. हा महान मंत्र सर्व सुख शांती प्रदान करणारा आहे. या मंत्राचा महिमा एवढा मान आहे की यामुळे अनेक पापी लोकसुद्धा उद्धारून गेले आहेत. या संबंधीची एक कथा सांगते. फार वर्षापूर्वी मथुरा नगरीत दार्श नामक एक सुविख्यात भूपती होता. या भूपतीचा विवाह कलावती नामक कन्येबरोबर झाला आणि विवाह झाल्यानंतर त्याने कलावतीस शरीर सुखासाठी जवळ बोलवले. त्यावेळी कलावती म्हणाली, स्वामी, मी आज व्रतस्थ आहे, त्यामुळे तुम्ही मला स्पर्श करू नका. राजाची काम अग्नी प्रज्वलित झाली आणि त्या राजाने कलावती स्पर्श केला तेव्हा त्या राजाचे शरीर तापू लागले. यामुळे घाबरलेल्या राजाने कलावती सोडून दिली. कलावतीने सर्व सत्य परिस्थितीत सांगून शिव पंचाक्षरी मंत्राचा महिमा सांगितला. कलावती आपल्या जीवनसाथीस घेऊन गर्गाचार्याकडे गेली. राजाने आपल्या हातून घडलेल्या महापापांची माहिती सांगितली. गर्गाचार्याने या भूपतीने शिव पंचाक्षरी मंत्राची दीक्षा देण्यास सांगितली. गर्गाचार्य ते राजा राणीस घेऊन यमुनेच्या काठावर गेले. राजास पूर्वभीक बसून शंभू महादेवाचे स्मरण केले. आपला वरदहस्त हात राजाच्या मस्तकावर ठेवला. त्यावेळी राजाच्या शरीरातून अगणित पापे कावळ्यांच्या रूपाने बाहेर पडली. गर्गमुनी राजास म्हणाले, राजन, ज्यावेळी तू सर्वप्रथम ओम नमः शिवायचा उच्चार केलास त्यावेळी तुझ्यातील सर्व महापापे नष्ट झाली आहेत. तू क्षणभर स्त्री सुखासाठी असलेला होतास, पण तुझ्या मनात आता वैराग्य निर्माण झाले आहे. महादेवाची कृपा तुझ्यावर प्राप्त झाली आहे. तुझी कीर्ती सर्वत्र पसरेल. त्या शिवानीच्या प्राणनाथावर दृढ विश्वास ठेवून तू प्रपंचास सुरुवात कर. गर्गमुनीची आज्ञा शिरोधाय मानून राजा राणी राजवाड्यात आले. प्रपंचास सुरुवात केली. अशा प्रकारे हा शिव पंचाक्षरी मंत्र अलौकिक आहे. शिव पंचाक्षरी मंत्राने अनेक जण भवसागर तरून जातात. तर अशा ह्या शिवमहिमाच्या कथांचे वर्णन या स्कंद महापुराणात आलेले होते. गोकर्ण तीर्थक्षेत्राचा महिमा सूत सांगू लागले. शंभू महादेवाची कृपा प्राप्त होण्यासाठी शिवरात्रीस उपवास व जागरण करावे. या परम पवित्र दिवशी शिवलिंग दर्शन पूजन केल्यास, शिवलिंगास बेलाची पाने भक्तियुक्त अंतकरणाने वाहल्यास 10,000 वर्ष गंगा स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. शिवरात्री उपवास केल्याने 100 यज्ञ केल्याचे फळ मिळते. गौतम मुनींनी गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगण्यास सुरुवात केली. लंका नरेश रावण याने उग्र तपश्चर्या करून जे शिवलिंग प्राप्त केले होते त्याची गणपतीने गोकर्ण क्षेत्री स्थापना केली. या गोकर्णी तीर्थक्षेत्री सर्व देवदेवतांचे स्थान आहे. श्री हरी विष्णू ब्रह्मदेव वीरवर कार्तिक स्वामी व लंबोदर व श्री गणेश या सर्वांचे येथे वास्तव्य आहे. या तीर्थामध्ये कोट्यवधी शिवलिंग आहेत. परम पवित्र महापुण्यदायी असे गोकर्णी क्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठी आहे. हे क्षेत्र ब्रह्महत्येसारख्या महापातकांचे भस्म करते. शिवरात्रीस उपवास, ओम नमः शिवायचा जय जयकार, जागरण करीत महादेवाची पूजा करणे व गोकर्णी क्षेत्री निवास या सर्वांचा संगम म्हणजे शिवलोकी जाण्याची पायरीच होय. दर शिवरात्रीस गोकर्णी क्षेत्री महोत्सव असतो. देश विदेशातून अनेक लोक या ठिकाणी येतात व परम पवित्र भोलेनाथाने दर्शन घेऊन पावन होतात. हे गोकर्णी क्षेत्र परम पावन अद्भुत असून सर्व लोकांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहेत. जो कोणी दररोज ओम नमः शिवायचा जप करतो त्याची शिवाची असीम कृपा प्राप्त होते. तर अशी ही तुम्हाला गोकर्ण क्षेत्राची महिमाची कथा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप, द्वादश म्हणजे 10 अक्षर, द्वादशाक्षरी मंत्राचा महिमा, राम नामाचा महिमा आणि कलियुगामध्ये लोक कसे वागतील हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या स्कंद महापुराणातील दिलेली आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल.
आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला पुढे घेऊन जा. माझा आत्मविश्वास वाढवा. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, त्या चॅनलला बी पुढे घेऊन जा. कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीराम जय माता दी करायला विसरू नका, नाहीतर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्रीराम.